नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ककडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत। ही रेसिपी एकदम सोपी तर आहेच, तर खायला सुद्धा खूप छान लागते ही भाजी। रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 ककडी घेतलेली आहेत। जर तुमच्या घरात जास्त माणसे असतील तर त्यानुसार तुम्ही ककडी जास्त किंवा कमी घेऊ शकता। तर इथे मी 3 ककडी घेतलेले आहेत। ककडी घेतली की त्याचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यावर जी साल आहे ती आपण काढून घेणार आहेत। जर तुमच्याकडे अजून जास्त कोवळी ककडी असेल तर ती तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे ककडीची साल काढून घेणार आहे। आपण एका ककडीची साल काढून घेतली आहे, अशाच प्रकारे दोन्ही ककडीची साल काढून घेणार आहेत। तर ककडीची साल काढली की आपण ती पाण्यामध्ये धुवून घेणार आहेत आणि ककडी जेव्हा घेता तेव्हा ती ककडी आपण थोडीशी चाखून बघायची आहे। तर इथे मी मसाल्यासाठी एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर लसूण घेतलेला आहे। तर कांदा आपल्याला कोथिंबीर आणि लसूण खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा आहे। जर आपण ककडी घेतो तेव्हा ती कडू सुद्धा असते, म्हणून थोडीशी ककडी आपल्याला खाऊन बघायची आहे। नाहीतर आपण न खाऊन बघता ककडीची भाजी बनवली तर ती सर्व भाजी कडू सुद्धा होऊ शकते, म्हणून कधीही ककडी घेतली की ती ककडी आपण थोडीशी खाऊन बघायची आहे। तर इथे मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर बारीक वाटण करून घेणार आहे। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक वाटण करून घेऊ शकता। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहे। नंतर आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत। मिक्सरला वाटण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये वाटलं की त्याची अजून एक टेस्ट छान येते। जर वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटा, नसेल तर मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता। तर इथे आपण जी ककडी घेतली आहे ती सुद्धा आता आपण बारीक चिरून घेणार आहोत। ककडीच्या मधोमध काप करून घ्यायचा आणि त्याच्या फोडी करून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे ककडी। एकदम बारीक ककडी आपल्याला चिरून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। तर बघा इथे ककडी आपली एकदम छान कवळी आहे। तर ही ककडी मी कापून घेणार आहे, एकदम बारीक चिरून घेणार आहे, यामुळे पटकन शिजली जाते। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। इथे मी सर्व ककडी आपण चिरून घेतलेली आहे। तर आता लगेचच आपण फोडणीची तयारी करणार आहोत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्ता टाकला की आपण जो बारीक चिरून कांदा ठेवला होता तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला अगदी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन परतावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकलं की कांदा पटकन परतला जातो। थोडंसं मीठ टाकून आपण कांदा चांगला परतून घेणार आहोत। कांदा चांगला परतला आहे तर आपण इथे जे वाटण केलं होतं लसूण आणि कोथिंबीरचं ते टाकून घेतलं आहे। सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि आपल्याला गॅस कमी ठेवून चांगलं मऊ परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायचं आहे, 1 चिमूटभर आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, सोबतच थोडासा गरम मसाला वापरलेला आहे
आता हे चांगले मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला मसाले आवडत नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर नंतर इथे आपण जे घरगुती लाल तिखट असतं ते वापरलेलं आहे. इथे मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आणि जर तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकता. जी आपण ककडी बारीक चिरून ठेवली होती ती आता मसाल्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये ही ककडी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिट ककडी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर पटकन शिजावी म्हणून आपण त्यावर थोडंसं पाणी टाकणार आहेत, कारण त्याच्या वाफेमुळं वाफ सुटते आणि पटकन ककडी शिजली जाते. तर प्लेटावर थोडंसं पाणी टाकून मी ककडी एक 10 मिनिट कमी गॅस करून शिजवून घेणार आहे. प्लेट काढून बघा आपली ककडी चांगली मऊ शिजत आली आहे. तर परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहेत. तर तुम्हाला जर पाणी टाकायचं नसेल तर अजून 10 मिनिट आपण ककडी शिजवून घ्यायची आहे. आणि जर पाणी रस्सा करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही रस्सा करू शकता. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा करू शकता. तर इथे मी 2 कप पाणी थोडंसं गरम करून घेतलं होतं. ते पाणी त्यामध्ये टाकून आपण ककडी चांगली मिक्स करून घेणार आहेत. आणि अजून ककडीच्या भाजीला दाटसरपणा यावा म्हणून इथे मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे. कूट टाकलं की परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी अजून थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण या कांदा तळताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, म्हणून अजून थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. तर मोठा गॅस करून आपल्याला भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. भाजी चांगली उकळी आली की त्यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत गॅस कमी करायचा आणि अजून एक 10 मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे, कारण सर्व मसाले शिजले जातात. तर इथे भाजी आपली तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही ही ककडीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुमच्यापर्यंत येतील. आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.